हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बऱ्याचदा महिलांना ना ह्या अशा ज्या कडक फॅब्रिकच्या ज्या साड्या असतात ना त्या नेसताना खूप प्रॉब्लेम येतात। तर काय होतं की जर का तुम्ही नॉर्मली जशी तुम्ही साडी नेसता त्याप्रमाणे जर का तुम्ही साडी नेसलात तर ती जी साडी आहे ती या पद्धतीने दिसणार आहे। आता इथे बघा, मी अजिबात काही कुठचा पदर किंवा नेरी सेट केलेली नाही आहे, पटकन साडी नेसून मोकळी झालेली आहे। त्याच्यामुळे बघा, मी साडीमध्ये एक तर जाड पण दिसत आहे आणि साडीचा जो पदर आहे तो पण व्यवस्थित दिसत नाही आपला, आणि ह्या ज्या निऱ्या साडीच्या त्या पण पसरलेल्या। पण समजा हीच साडी तुम्ही अगदी परफेक्टली नेसलात तर तुम्ही उजव्या साईडला बघत असाल तर त्याचप्रमाणे तुमची ही साडी आहे किंवा जो साडीचा लुक आहे तो याप्रमाणे दिसणार आहे। तर आता ही कडक फॅब्रिकची साडी आपण कशा पद्धतीने नेसायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर आता इथे बघा, साडी आपल्याला पहिल्यांदा टक करायची आहे। तर साडी तुमची उंचीला जास्त असेल किंवा नीट तुम्हाला व्यवस्थित अगदी टक करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही साडी फोल्ड करा थोडा अंतरावरती आणि नंतर ती तुम्ही टक करू शकता। आता समजा तुमची साडी लांबीला कमी असेल तर तुम्ही काय करू शकता की तुमच्या उजव्या साईडला थोडंसं त्यापासून तुम्ही साडी जी आहे ती टक करायला सुरुवात करू शकता। आता जिथे तुम्ही इथे बघत असाल की स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे मी कुठून सुरुवात केलेली आहे ती, तर त्याप्रमाणे तुम्हाला साडी जी आहे ती टक करायला सुरुवात करायची आहे। आता साडी टक करून झाली की त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। तर पहिल्यांदा ती पदराच्या दोन्ही ज्या म्हणजे टोकं आहेत ती मी एकत्र केली आणि पदर पाठीमागून मी डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे। आता डाव्या खांद्यावरती घेऊन पहिल्यांदा आपल्याला पदराचं जी उंची असणार आहे ती आपल्याला बघायची आहे। तर उंची जी असते पदराची ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे इतकी आपल्याला उंची असते ती घ्यायची असते। आता बघा, इथे आपण नॉर्मली जसं आपण पदर काढतो ना त्याप्रमाणे जर पदर काढायला गेलो ना तर काय होऊ शकतो, हा पदर एकतर फुलू शकतो आणि कडक फॅब्रिक असलं की तो पदर नीट राहत नाही आणि आपल्याला जास्त वेळही जातो। तर या पद्धतीने तुम्ही पदर काढलात तर तुम्हाला खूप वेळ पण जाणार आहे आणि तुम्हाला पदर काढणं थोडं कठीणही होऊ शकतं। तर यासाठी मी बघा तुम्हाला एक इझी पद्धत दाखवत आहे। तर ती अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल तर काय करायचं आहे, आपल्या पोटावरती हा जो पदर आहे तो घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या प्लीट्स आपण इथे काढायच्या आहेत। तर आता ही जी साडीची बॉर्डर आहे ना त्या बॉर्डर इतक्याच मी ह्या प्लीट्स आहेत त्या काढायला सुरुवात केलेली आहे। जशी जशी प्लीट तयार होईल ना आपली तशी आपल्याला प्लीट ती प्रेस करूनही घ्यायची आहे, जेणेकरून त्या ज्या प्लीट्स असणार आहेत ना त्या जास्त फुलणार नाहीत आणि पसरणारही नाहीत, जशा आहेत तशाच राहतील। तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण ह्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। बघा, अगदी सोपी पद्धत आहे। आणखी पण मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत तर त्या पण तुम्ही वापरू शकता, पण ही पण अगदी सोपी पद्धत आहे बघा। तर आता इथे बघा, एकच फक्त लक्षात ठेवायचं आहे, काही ज्या प्लीट्स आहेत त्या तुमच्या वर खाली होऊ शकतात तर त्या मात्र तुम्हाला ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। म्हणजे तुम्ही आधी प्लीट्स काढून घेतला आणि त्याच्यानंतर त्या प्लीट्स अगदी सेट करून घेतात तरी काही हरकत नाहीये, आणि ज्यावेळी तुम्ही प्लीट्स काढतात त्यावेळी जरी तुम्ही व्यवस्थित अगदी करून घेतलेत तरी काही हरकत नाही। तर बघा, आपल्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे येणार आहेत आणि अजिबात पसरणार नाही आहेत। तर आता बघा, आपल्या ह्या प्लीट्स आहेत त्या तयार झालेल्या आहेत। आता एकच फक्त ही शेवटची प्लीट राहिलेली आहे बघा। तर इथे आता सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत, फक्त ते ह्या वरखाली आलेल्या आहेत ना त्या फक्त मी एका लाईनमध्ये करून घेणार आहे। आता ह्या प्लीट्स एका लाईनमध्ये करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला आधी ह्याला क्लिप लावायचा आहे। तुम्ही अगदी आपल्या केसांचा क्लिप किंवा जो कपडे वाळवण्याचा क्लिप असतो तो लावू शकता, किंवा अगदी तुम्ही सेफ्टी पिन किंवा एक्स पिन लावलात तरी काही हरकत नाही। इथे यू पिनचाही वापर तुम्ही नक्की करू शकता। तर आता इथे मी हा एक्स पिन आहे तो लावलेला आहे। आता त्याच्यानंतर आता राहिलेला जो पदर आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। तर सेट करताना आपण काय करायचं बघा, अशा पद्धतीने पदर जो आहे तो हनवटीच्या खाली धरून ठेवायचा आणि त्याच्यानंतर एक एक जी प्लीट आहे ती प्रेस करत दुसऱ्या हाताने आपल्याला एकत्र करत जायचं आहे आणि जिथपर्यंत पदर आपला सेट होतो तिथपर्यंत आपल्याला तिथे क्लिप लावायचा आहे। तुम्ही इथे कपडे वाळवण्याचा क्लिप किंवा आपला जो केसांचा क्लिप असतो तोही लावू शकता। इथे मी हा केसांचा क्लिप आहे तो लावलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपला पूर्ण जो पदर आहे तो आपल्याला तयार करायचा आहे। तर इथे तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल मी पूर्ण असा जो पदर आहे तो तयार केलेला आणि अगदी व्यवस्थितपणे आपला पदर आलेला आहे। तर मध्ये मध्ये आपण क्लिप लावलेला आहे त्याच्यामुळे आपला जो पदर आहे तो पसरलाही गेलेला नाहीये आणि जसा आहे तसा अगदी व्यवस्थितपणे राहिलेला आहे। आता इथे पदराला मी पिनअप करत आहे, तर इथे मी एक्स पिनचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर एक्स पिन नसेल तर तुम्ही सेफ्टी पिनचाही वापर करू शकता। फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला इथे हा पदराला पिनअप आहे तो करायचा आहे।
पदराला पिनअप करून झाला की त्याच्यानंतर समोरच्या ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत ना त्या फक्त आपल्याला व्यवस्थित त्याच्या सेट करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही ह्या प्लीट्स अशाच सोडल्यात आणि लगेचच तुम्ही साईड फिटिंग करायला घेतलात ना तर ह्या ज्या प्लीट्स आहेत ते समोरून खराब दिसू शकतात। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्लीट्स ज्या त्या व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच कमर फिटिंग जी आहे म्हणजे जे आपण साईड फिटिंग म्हणतो ती आपल्याला करायची आहे। तर इथे बघा तुम्ही व्यवस्थितपणे इथे जी कमरेची फिटिंग आहे ती करणार आहात। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता इथे दाखवते आणि समजा तुमची साडी लांबीला कमी असेल तर काय करायचं तेही दाखवते। आता ही साडी समजा लांबीला मला कमी वाटत आहे तर मी काय करत आहे बघा की इथे बेली बटनच्या इथे मी साडीची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी मी हा तिरका पिन आहे तो लावलेला आहे। आता हा पिन लावताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पेटीकोटला धरून लावायचा आहे। त्याच्यानंतर साईड फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याच्या आधी इथे मी साडीच्या निऱ्या कशा काढायच्या ते दाखवते। साडी फुलणारी आहे, कडक फॅब्रिकची साडी आहे, हिच्या निऱ्या काही आपल्याला व्यवस्थित येणार नाहीत। आपण जर नेहमीची पद्धत वापरली तर त्या निऱ्या आणखी फुलणार आहेत। यासाठी काय करायचं, पहिली जी निरी आहे ना ती आपण काढायची आहे आणि ती टक करायची आहे पहिल्यांदा। आता इथे बघा मी पहिली निरी काढली आणि ती टक केली आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, निऱ्या आपण वरच्या साईडने आपण काढायला सुरुवात करतो। इथे तुम्हाला ती पद्धत वापरायची नाही, तर इथे आपण खालच्या साईडने म्हणजे साडीचा जो फॉल असतो ना त्या साईडने आपल्याला निऱ्या काढायला सुरुवात करायची। आता इथे बघा पहिली निरी मी ना काढलेली आहे आणि ती थोडीशी प्रेस करून रोल करून पण घेतली आहे जेणेकरून ती निरी पसरता नाही। बऱ्याचदा आपल्याला काय होतं की ही जी पहिली आपण निरी काढतो ना उजव्या साईडने तर ती जास्त पसरली जाते आणि त्याच्यामुळे ती मी व्यवस्थित अशी प्रेस करून घेतलेली आहे। आता इथे राहिलेल्या ज्या निऱ्या ते मी काढायला सुरुवात करत आहे। बघा कुठचीही तुमची साडी असेल, खूप फुलणारी साडी असेल किंवा तिचं फॅब्रिक कडक असेल तर तुम्हाला याच पद्धतीने साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या काढायच्या आहेत। ही पद्धत अगदी सोपी आहे आणि ज्या निऱ्या असतात ना त्या व्यवस्थित अगदी राहतात। आता इथे बघा मी सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या मी काढलेल्या आहेत। आता निऱ्यांना इथे मी हा पिन लावत आहे, इथे मी सेफ्टी पिन लावत आहे, पण तुम्ही दुसरा कुठचाही क्लिप जरी लावलात ना तरी काही हरकत नाही। आता मला इथे पटकन सेफ्टी पिन समोर दिसला त्याच्यामुळे मी त्याचा वापर केलाय। आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्या ज्या निऱ्या आपण काढलेल्या आहेत ना त्या निऱ्या त्या आपल्या उजव्या पायाच्या खाली अशा धरून ठेवायच्या आहेत। आपल्याला अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला धरून ठेवायचे आहेत। जसं मी तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या उजव्या पायाच्या खाली अशा धरून ठेवायच्या आहेत निऱ्या धरून ठेवल्या की त्याच्यानंतर वरच्या साईडने आपल्याला त्या ज्या निऱ्या ते एकत्र करून घ्यायच्या आहेत। बघा ही सोपी पद्धत आहे आणि सगळ्याच्या निऱ्या त्या तुमच्या व्यवस्थितपणे अगदी राहणार आहेत। आता इथे आपल्या निऱ्यांना ह्या प्रेस करून घ्यायचं आहे। व्यवस्थित अगदी तुम्ही प्रेस केलात ना तर तुमच्या निऱ्या जशा आहेत तशाच राहणार आहेत। बघा मी परत एकदा या निऱ्या प्रेस करून घेत आहे। त्याच्यानंतर निऱ्या ज्या असतात त्या तुम्हाला एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या निऱ्यांमध्ये ना तुम्हाला अर्धा इंचाचं जे अंतर आहे ते सोडायचं आहे आणि त्याच्यानंतरच ह्या निऱ्या आहेत त्या टक करायच्या आहेत। आता आपली साईड फिटिंग राहिलेली आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे, निऱ्यांना आधी पहिल्यांदा पिन आहे तो लावून घेणार आहे। म्हणजे तुम्ही इथे क्लिप किंवा कुठचाही जो पिन असेल तो तुम्ही तात्पुरतं लावायचं, इथे आपल्याला कायमस्वरूपी हा लावायचा नाही आहे। त्याच्यामुळे इथे मी आता पटकन मला इथे बॉबी पिन सापडलाय तर तो मी बॉबी पिन लावलेला आहे कारण की तो मला तात्पुरतं लावायचा आहे। आता साईड फिटिंग आपली राहिलेली आहे तर इथे मी काय करत आहे बघा, छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढलेत, अशा 3-4 अशा प्लीट्स काढलेल्या आहेत आणि त्या मी बेली बटनच्या उजव्या साईडला टक केलेल्या आहेत। आता ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्या रेडी झालेल्याच आहेत। त्याच्यामुळे आता इथे आपल्याला निऱ्या ज्या आहेत त्या टक करायच्या आहेत। तर निऱ्या टक करताना फक्त आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत, अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर निऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला टक करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघत असाल तुम्ही आपली साईड फिटिंग पण झालेली आहे। साईड फिटिंगसाठी आपण जास्त साडीचा जो भाग आहे तो वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे तुमची साडी कमी लांबीची असेल ना तर तुम्हाला अशाच पद्धतीने साईड फिटिंग करायची आहे। आणि आता इथे उजव्या साईडला साडीचा थोडासा जरा जास्त भाग उरलेला आहे, त्याच्यामुळे मी काय केलंय की पाठीमागे थोडंसं पाठीमागे आपल्याला साडीचा भाग घ्यायचा आहे आणि तिकडे पाठीमागे थोडासा टक करायचा आहे, कारण की पाठीमागच्या बाजूला कसं होणार आहे की आपल्या साडीचा पदर येतो, त्याच्यामुळे फारसं ते दिसण्यात येत नाही। तर आता इथे बघा आपली साडी व्यवस्थित अगदी रेडी झालेली आहे आणि आता इथे निऱ्यांना जो आपण सेफ्टी पिन जो लावलेला आहे तो मात्र आपल्याला काढून टाकायचा आहे। आणि साईड फिटिंग तुम्ही बघत असाल
आणि अजिबात एकदम अशी टाईटली साईड फिटिंग आपली नाही आहे. आपण अगदी आरामात साडीमध्ये चालू शकतो किंवा खाली अगदी आरामात बसूही शकतो. साईड फिटिंग करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे एकदम टाईटली तुम्हाला साईड फिटिंग करायची नाही, नाहीतर तुम्हाला नीट चालायला येणार नाही, नीट बसायला येणार नाही. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुमची जर का कडक फॅब्रिकची साडी असेल ती तुम्ही नेसू शकता. आणि साडीचा पदर जो आहे तो तुम्ही काय करू शकता, थोडंसं रोल करू शकता आणि प्रेस करू शकता, जेणेकरून तुमचा साडीचा पदर पसरणार नाही. आणि साडीच्या टोकाला थोडासा असा पिन आहे तो तुम्हाला लावूनच ठेवायचा आहे, जेणेकरून तो पदर जास्त पसरणार नाही, अगदी व्यवस्थितपणे राहू शकेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.